हे असं काय आहे बीबीचा मकबरा आणि तुमचा आता काय आता सगळं बघून बिघून झालंय। बीबी का मकबराचा ना कशा वाटतं येऊन हाय गाईज आम्ही चाललो सध्या आर्यनच्या भावाला घ्यायला त्याला तसंच बीबी का मकबरा दाखवला जायचं आहे आम्हाला। तर ब्लॉग पहा एकदम मजा येईल तुम्हाला त्याच्या संग प्रँक करणार आहे आम्ही तर त्याला घरी न्यायचं आहे ना आम्ही त्याला डायरेक्ट फिरायला नेणार आहोत। चालतं का आर्यन मग चलो चलते गाईस। सध्या आता आम्ही टाकत आहे आहोत गाडीमध्ये पेट्रोल। आता पेट्रोल टाकून आणि डायरेक्ट टीव्ही सेंटरला जायचं आपल्याला। टीव्ही सेंटरला जायचं आता डायरेक्ट इथून तर ब्लॉग मध्ये अरे भाई स्कॅनर मारला आता पुरा 101 रुपयाचं पेट्रोल टाकणार आहोत आम्ही गाडीमध्ये। आता टीव्ही सेंटर डायरेक्ट मामा कशा पाहते आता डायरेक्ट टीव्ही सेंटरला जायचं आपल्याला। आर्यनच्या भावाला घ्यायचं तिथून मग तिथून सीधा बीबी का मकबराला जायचं। आता आम्ही टीव्ही सेंटरला पोहोचलेलो आहेत। आदित्यला मी उचललं आता डायरेक्ट जायचं आम्हाला बीबी का मकबराला। तर ब्लॉग मध्ये बने रहो तुम सब क्या मला थोडी बरोबर हिंदी नाही येत म्हणून मराठीमध्ये ब्लॉग काढत आहे। चल रे आर्यन चल घे गाडी आणि डायरेक्ट जायचं आहे तर डायरेक्ट बीबी का मकबरापाशी जाऊन थांबणार आहोत। तर गाईस आम्ही चाललो होतो तर आम्हाला हे प्लेस दिसला इथं गाड्या बी उभा आहे। तर बघा किती भारी प्लेस आहे। तर पुरा पाण्याच्या पावसाने पुरा जमलेला आहे किती भारी। बघा इथं मासे बी पकडतात आहे हे बघा मासे बी पकडतात तिथं। तर कसं वाटलं कमेंट मध्ये एकदा सांगा किती मस्त आहे बघा। हे आर्यन ते तिथून बघा ते आणि तुमचा आता काय आता सगळं बघून बिघून झालंय। चला रे जायचं का चल रे आर्यन आता गाडी बशी चल रे आर्यन बीबी का मकबरा दाखवायचं आपल्याला। मुंबईहून आलं ते एवढ्या दुरून आपल्या इथं त्याला बीबी का मकबरा दाखवू मस्त। चला जाऊया मग। पोहोचला आम्ही आता सध्या बीबीच्या रोडावर बीबी का मकबराच्या रोडावर पोहोचला आम्ही। आता चाललो थोडं समोर गाईस इथं लावायची आपल्याला गाडी पार्किंगला। इथं जवळच आपला बीबी का मकबरा आता इथून पायंदळी जाणं पडेल आपल्याला। लगा भाई गाडी लाग आता डायरेक्ट पावती फाडणार आहे आपली बाकी। चला लावली गाडी बिडी पार्किंगला। अरे बाय काय बोलता भाई द्या भाई। हे बघा गाईस कसं आहे इथं माईक चालू आहे होणार ना आपला। तर गाईस आता आम्ही चाललो सध्या काय तिकीट काढायला। आता तिकीट काढायचे आणि सीधा मारत जायचं आता बीबी का मकबरामध्ये। इथून इंटर व्हायचं असं यो मेन प्लेस आहे। तर गाईस घेतले आता आम्ही तिकीट आता सीधा मारत चाललो आम्ही। हे बघा याच्याकडे एक तिकीट आहे माझ्याकडे 2 आर्यनचं माझं तिकीट आहे। आता डायरेक्ट मारत गाईस आता डायरेक्ट एंटर होणार आहे आम्ही मादात। इथं तिकीट जमा करतात क्या बोल रहा हूँ चलो चलो जाएंगे भाई। चला जाऊया मादात मुख्य द्वार इथं बघा कॅमेराला बी तिकीट आहे। इथं येणार तर कॅमेराचं बी तिकीट काढून घ्या मादात प्रवेश नाही देणार या असं काही सूचना इथं। मुख्य द्वार नरकर खाना काय नरखाना नकार खाना। चला मग आज जाऊ आता। तो खूप छान आहे हो इथं लवकर इथं विजिट करायला खूप मजा येते। वातावरण बी खूप छान होईल आज। तेव्हा काही आर्यन आला होता आदित्य। चला आता समोर जाऊया समोरून जाऊन फोटो बिटो काढू एक नंबर। चला रे लवकर लवकर। या आपल्याला थंबनेल काढल्या कर हे काढून घ्यायचा फोटो कुठून काढत पण जायच्या वेळेस। गाईस पोहोचलो आम्ही सध्या बीबी का मकबराला। तर लेफ्ट साईडला आहे तर इथलं वातावरण खूप छान आहे।
ते आधी इथं सिनेमॅटिक्स ते सगळं व्हिडिओ काढली मस्त एडिट करून ते पोस्ट करणार आहे. तर जाऊया आपण वरती आता. तर मजा येणार आहे ब्लॉग मध्ये, तुम्ही बघत राहा ब्लॉग, मजा येईल तुम्हाला पण. तर गाईस आता चाललो आम्ही सध्या वर. चला लवकर आमच्या मागे तुम्हाला दाखवतो आम्ही विक्रमबारा कसा आहे काय. तर आधी भाई कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? मला खूप चांगलं वाटलं इथे येऊन. नवीन काही एक्सपिरियन्स करायला भेटतंय. अजून काही नाही, अजून काहीच नाही. तर मस्त वाटलं ना वातावरण इथलं. मुंबई पेक्षा तर मस्तच आहे का? मुंबईहून ऍक्च्युअल मस्त मस्त असेल, आम्हाला माहित नाही, सध्या गेलेलो नाही आम्ही. चला बघू वरती जाऊ काय. चलो गाईस आ जाऊ ऊपर. तर गाईस आता आलो आम्ही वर. वरचं व्ह्यू बघा कसा आहे. दाखव यांना इकडे कसं आहे आपल्या गाईसला. किती मस्त मस्त आहे बघा. बीबी का मकबरा बोलता याला. मदत चला चलो बीच में जाएंगे अभी. इकडे दाखव पहिलं. आणि बघा या टेकडीवर गेलतो, गोगावा टेकडी. इथून दाखल होतो तुम्हाला ताजमहल. तर या ताजमहल वर आलो आम्ही सध्या. चला आता हे दाखव आपण. तर खाली एक कबर आहे, ती बीबी मकबराची कबर आहे. कोणती कबर आहे पण त्याच्यामध्ये फक्त पैसे टाकता बघा. किती भारी वाटतं तिथे गेलं. तर या गाईस आतमध्ये. तर बघा किती भारी वातावरण आहे इथं. किती भारी इथं कबर आहे. सगळे येऊन बसलेले आहे तिथं. खाली दाखव बघ ही कवर. इथे एक कबर आहे. तर असं काही होतं इथं. बीबी का मकबराची कबर आहे ही. तर कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आम्हाला. हे बघा मधातलं वातावरण एकदम थंड राहतं. किती पण उन्हाळ्यात जातो मी, एकदम वातावरण एकदम मस्त राहतं. ते कोणती तरी फरशी तिने बनवले मागच्या काळात. इथं ना जर त्या कबर मध्ये आपण जर पैसे फेकले तर आपली इच्छा पूर्ण होती. पण बरोबर त्या कबर मध्ये मी तुम्हाला झूम करून दाखवतो कुठं फेकायचे बरोबर पैसे एक्झॅक्टली. त्या पण तिथं मधात पैसे फेकायचे राहते बघा. किती साऱ्या लोकांनी पैसे फेकले इथं. तर खरोखर आपली मन्नत पुरी होते. तर बघा बाहेर आलो आता सध्या. किती भारी वातावरण आहे बघा तुम्ही. एकदम हिरवं एकदम मन रमायचं वातावरण इथं. इथं सगळ्यात मेन गोष्ट कशाला येते माहितीये का? जास्त फोटोशूटला येते, व्हिडिओ काढायला पण येते. इथं खूप लोक येते बघा. किती मस्त वातावरण आहे ना. इथं मन डायरेक्ट रमून जातं. इतकं छान इथं प्लेस बीबी का मकबरा पाशी. आणि हा फक्त काहीच एवढं महाग तिकीट नाहीये, फक्त 25 रुपये तिकीट. हे मागची साईड आहे बीबी का मकबराची. तिथं आम्ही फोटो व्हिडिओ काढतोय ना ती. इथं रस्ता बंद राहतो. एक रस्ता चालू आहे तिकडल्या साईडला. इथून बी बाहेर जात, तिथून बी बाहेर जात. तर बघा इथं बी एकदम डीप टू डीप फिनिशिंग द्यायले एक नंबर काम करेल. मागच्या लोकांमध्ये खूप आर्ट होता यार खरं. इथं फॅमिली संग या कशा बी कोणा बी संग या, काहीच भीतीचं नाही, काही नाही. एक नंबर प्लेस आहे बघा. पुरं हिरवं राहतं. एकदम मन रमायचं वातावरण. घरी चाललो आणि डायरेक्ट गाडीपाशी जाऊ आणि डायरेक्ट तिथून घरी जाऊ. हे बघा आता इथं पोचलो आम्ही. हे असं होतं काही. आता इकडे जाणार आम्ही घरी आणि डायरेक्ट गाडीपाशी. आता चाललो आम्ही घरी. आलो बीबी का मकबरा सगळं बघितलं आम्ही. तर छान वाटलं आम्हाला. जर तुम्हाला ब्लॉग चांगला लागला असेल, चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा. तर बाय बाय गाईस. तुला गाईस बाय बाय बोलू. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगवर. बाय बाय गाईस.